मला वाटतं महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा लढा आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला लाचार सरकार लाभलंय ते पाहिल्यानंतर उभ्या देशात शिक्षण नीती म्हणून जी काही केंद्र सरकारनं घोषित केली त्या नीतीमध्ये असा कुठलाही विषय नाही की तिसरी भाषा शिकवली पाहिजे म्हणून. मग पळवाट काय काढतात तर आम्ही तसं नाही केलं, अनिवार्य केलेलं नाहीये. तुम्हाला जी काय असेल तर तुम्ही दुसरे कुठले घ्या का. आम्ही शाळेत शिकलो, 5वी पर्यंत मराठी शिकलोय आम्ही. मी व्यंकय्या नायडूंचं नाव घेऊन सांगतो, जे उपराष्ट्रपती होते आणि राज्यसभेचे चेअरमन होते. तेही मातृभाषेत शिक्षण घेतलं पाहिजे असं आग्रह करायचे. हे त्यांच्या लोकांसाठी त्यांचं नाव घेतलं बरं का. यांनी तर मराठीबद्दलचं काडीचं सुद्धा प्रेम भारतीय जनता पक्षातल्या कुणालाही नाही. मी अधिकारवाणीने सांगेन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खासदार या नात्यानं अभिजात भाषा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या यासाठी गेली 10 वर्ष झगडणारा कोण तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खासदार अरविंद सावंत. त्यांचं एक पत्र दाखवायचं त्यांनी. मी असंख्य पत्र दाखवीन, सभागृहात आवाज उठवला ती दाखवीन. त्यांच्या एका खासदाराने आवाज उठवलेला दाखवायचा. ढोल वाजवता मग 10 वर्ष का लागली याचं उत्तर द्या ना. मग 10 वर्ष का लागली. निवडणुकीच्या तोंडावर मुंबईच्या रेल्वे स्टेशनची नावं बदलली म्हणून यांनी पोस्टर लावून एकेकाने स्वतःचे फोटो छापून टाकले. आज तगायत नावं नाही बदलली. नाना शंकर शेटांचं नाव देत नाही, मराठी अस्मिता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव देऊन पुतळा उभारला जात नाही, मराठी अस्मिता. महाराष्ट्रातलं सगळे उद्योग निघून जात आहेत, मराठी अस्मिता, मराठी माणूस, महाराष्ट्र. याच्यावर होणारा अन्याय. म्हणून आदरणीय उद्धवजी म्हणाले, ते महाराष्ट्राचं अहित करणारे जे लोक आहेत त्यांचे संबंध ठेवा. आणि मग पुन्हा महाराष्ट्राला जातीपातीत लढवणारे हे लोक, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि म्हणून तुम्ही जो काढलात, जी आर काढताय, मग जी आर काढा ना. सक्ती आम्ही रद्द केली, यापुढे फक्त 2च विषय शिकवले जातील असं म्हटलं का सगळा विषय संपतो ना. पळवाटा काढता का. बोल आणखी दादा भुसे सांगतात की 10,000 शिक्षकांची भरती करणार. अरे आहेत त्यांना पगार द्या वेळेवर. रडतात ते शिक्षक. विना अनुदानित शिक्षा शाळेतील शिक्षकांचे हाल जाऊन बघा काय आहेत ते. बरं, गुजरातमध्ये तिसरी भाषा आहे का. नाही. मग मध्य प्रदेश हिंदी भाषिक राज्य आहे, ते बिहार, उत्तर प्रदेश, इथं तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत. जरा कळू द्या ना देशाला. का सक्ती करताय तुम्ही. आणि म्हणून हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा लढा आहे. आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे, आदरणीय राजसाहेब ठाकरे. आणखीन एक मोठी ज्या विषयामुळे क्रांती घडलेली आहे, 2 बंधू एकत्र येत आहेत, त्याचा तिळपापड नुसते सारखे मीडियावर जाऊन दनादन खोटं नाटं सांगतात. ह्याच्या वेळेला अरे पण जी आर दाखवा ना. आमचा जी आर दाखवा की आम्ही सक्ती केल्याचा. आम्ही सक्तीचा जी आर आहे, मराठी भाषा सक्तीचा जी आर आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना, भाषा मंत्री माननीय सुभाष देसाई साहेब असताना काढला गेला. हे मराठीचं प्रेम तुम्हाला लक्षात येते का. आणि म्हणून राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी दोघांनी 2 वेगळ्या तारखा जाहीर केल्या होत्या, पण दोघांनी समन्वय साधून आता 1 तारीख जाहीर केली. ती तारीख 5 जुलै. त्या दिवशी मराठीचा जागर महाराष्ट्राच्या राजधानीत होणार आहे. त्या मुंबईसाठी 106 हुतात्म्यांनी प्राण अर्पण केलेत, एवढं विसरू नका बरं. म्हणून मुंबई महाराष्ट्राला मिळाली. आणि या देशाचे संविधानकर्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात भाषावार प्रांतार्चना आहे. मराठी ही आमची राज्यभाषा आहे, तिचा अवमान सहन करणार नाही. बरं, आम्ही हिंदीला विरोध करतो का. आमचा हिंदीला विरोध नाही, सक्तीला विरोध आहे. 1ली ते 5वी नंतर शिकवा ना, कोण नको म्हणतो. आम्ही 5वी नंतर ABCD आणि हिंदी शिकलो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.